पोलिसांनी मुसक्या आवळलेला हा आहे मिलिंद सुवारे. शहरातील जयस्तंभ आजगावकर वाडीतला हा तरुण. या तरुणासोबत शहरातल्या काही प्रतिष्ठित व्यक्तींनी रत्नागिरीकरांना गंडवलंय. नॉन बँकिंग कंपनीच्या नावाखाली आकर्षक व्याजदराचं आमिष मिलिंद आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी दाखवलं होतं. रत्नागिरीतल्या अनेकांनी आकर्षक व्याजदर मिळतो म्हणून लाखोंच्या ठेवी यात गुंतवल्या. मात्र मुदत संपल्यावर मिलिंद यांनी हात वर केले. विजयालक्ष्मी योजनेच्या नावाखाली भरमसाठ व्याज देण्याचा आमिष दाखवून 25 ते 30 जणांची 13,84,000ला फसवणूक केल्याचं उघड झालंय. या योजनेमध्ये लोकांना एका वर्षाकरिता फिक्स डिपॉझिट करण्यास सांगून त्यावर आकर्षक व्याज देणार असं आमिष दिलं जात होतं. रत्नागिरी शहरातल्या मंजिरी कारकर या महिलेला आपली फसवणूक झाल्याचं समजल्यानंतर त्यांनी तक्रार दिली. त्यानंतर मिलिंद सुवारेच्या मुसक्या आवळल्या गेल्या. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. सदर गुन्ह्यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे. आरोपी मिलिंद हा या साखळीतला एक घटक आहे. तो लाखो रुपये वरील माणसांकडे जमा करत होता. त्यामुळे या प्रकरणात आता आणखी किती जण गुंतली आहेत हे शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.